नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RW अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। मी हुमराज मुंगले। तर विद्यार्थी मित्रांनो, आनंदाची गोष्ट अशी आहे की आपण RW अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर दंगल सिरीज स्पेशल पोलीस भरतीकरिता संभावित प्रश्नांची सिरीज घेऊन येतात आणि या सिरीजच्या माध्यमातून आपण रोज व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला 25 क्वेश्चनची प्रॅक्टिस करून घेणार आहोत। ठीक आहे, तर या सिरीजच्या माध्यमातून आपण पोलीस भरतीसोबत दंगल करणार आहोत आणि पोलीस भरतीमध्ये 25 पैकी 25 मार्क कसे घेता येईल यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहोत। तर बघा, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त स्टुडंटला शेअर करा। ठीक आहे, आणि आमच्या RW अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलशी जोडून राहा। ठीक आहे, चल विद्यार्थी मित्रांनो, वेळ न घालवता आपण सुरुवात करू। फिजिकल झालेली आहे मुलांची आणि पेपरची तारीख कधी पण येऊ शकते। ठीक आहे, तर तयारी करू, मिळून तयारी करू आणि यश मिळवू। ठीक आहे, चला, तर या दंगल सिरीजचा पहिला प्रश्न आहे। या दंगल सिरीजचा पहिला प्रश्न आहे, बघा पहिला प्रश्न आहे। तुम्हाला पण संधी मिळणार आहे प्रश्न सोडण्याची। आपण प्रत्येक क्वेश्चनला टाइम देणार आहोत। आधी तुम्ही त्याला सोडण्याचा प्रयत्न करा आणि नंतर मी ते क्वेश्चन तुम्हाला सांगणार आहोत। तर प्रत्येक क्वेश्चनला आपण 40 सेकंद देणार आहोत। किती? 40 सेकंद। प्रत्येक क्वेश्चनला तुम्हाला 40 सेकंद मिळतील। 40 सेकंदमध्ये तुम्हाला क्वेश्चन करून पाहिजे आहे। जर तुम्हाला क्वेश्चन आला तर खूप चांगली गोष्ट आहे, नाही आला तर आम्ही सांगणार, आपण आपली प्रॅक्टिस करायची आहे। ठीक आहे, चला, तर टाइम स्टार्ट झालेला आहे 40 सेकंद। चला, ठीक आहे, 40 सेकंद तुम्हाला क्वेश्चन करायचं आहे। चलो, टाइम संपलेला आहे। ठीक आहे, टाइम संपलेला आहे। बघा, हा जो प्रश्न आहे हा वाला बोट आणि प्रवाह या चॅप्टर मधील क्वेश्चन आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, बघा काय आहे क्वेश्चन असा आहे की एक नाव प्रवाहाच्या दिशेने ताशी 12 किलोमीटर वेगाने 120 किलोमीटर अंतर जाते आणि प्रवाहाचा वेग 2 किलोमीटर असल्यास विरुद्ध दिशेने परत येण्यास लागणारा वेळ किती असा काढायचा आपल्याला। म्हणजे विरुद्ध दिशेने परत केवढाच अंतर येईल तर किती वेळामध्ये असं काढायचं आहे। तर बघा, इथं दिलाय तुम्हाला प्रवाहाच्या दिशेने वेग। तर प्रवाहाच्या दिशेने वेग म्हणजे काय होते, तर प्रवाहाच्या दिशेने वेग म्हणजे काय होते, तर बोट आणि प्रवाह यांचा वेग काय होते, प्लस होते। बोट आणि प्रवाहाचा वेग काय होते, प्लस होते। बोट आणि प्रवाहाचा वेग काय होते, प्लस होते। मग आता मला सांगा, प्रवाहाचा वेग किती दिलाय तुम्हाला, 2 किलोमीटर। प्रवाहाचा वेग दिलाय 2 किलोमीटर आणि प्रवाहाच्या दिशेने किती वेग आहे, 12 किलोमीटर। याचा अर्थ बोटचा वेग किती असेल, तर बोटचा वेग 10 असेल आणि प्रवाहाचा वेग 2 असेल। बरोबर ना? मग बोटचा वेग 10 आणि प्रवाहाचा वेग 2 असेल। ठीक आहे, मग आपल्याला म्हटलं की प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तो अंतर जो आहे तो किती वेळामध्ये पार करेल। तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तो अंतर किती वेळात पार करेल, तर प्रवाहाच्या विरुद्ध वेग म्हणजे काय असते, तर बोट मायनस प्रवाह असते। ठीक आहे, मग आपल्याला प्रवाहाच्या विरुद्ध वेग मिळेल, तर 10 मायनस किती, 2, 10 मायनस 2 म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध वेग किती मिळाला आपल्याला, 8 मिळाला। प्रवाहाच्या विरुद्ध वेग आपल्याला किती मिळाला, 8 किलोमीटर मिळाला। आणि 8 किलोमीटर वेगाने आपल्याला किती अंतर पार करायचं आहे, तर 8 किलोमीटर वेगाने आपल्याला अंतर पार करायचं आहे 120 किलोमीटर। किती? 120 किलोमीटर अंतर पार करायचं आहे। तर मग पहा, 120 किलोमीटर अंतर पार करायचं आहे, तर 120 भागिले 8, 15 8 120, तर किती तास लागणार, तर 15 तास लागणार। किती? 15 तास लागणार। किती तास लागणार, तर 15 तास लागणार। ऑप्शन ठीक आहे, अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा। ठीक आहे, तर नेक्स्ट क्वेश्चन, चला दुसरा प्रश्न पाहू। चला, फास्ट, वेळ घालवायची नाही आपल्याला। ठीक आहे, वेळ घालवायची नाही, प्रॅक्टिस करायची। तर बघा, हा प्रश्न आहे। चला, टाइम सुरू झालेला आहे तुमचा। चला, फास्ट। चला, टाइम संपलेला आहे। चला, ठीक आहे, चला बघा काय प्रश्न काय बघा, तर 450 किती, 450 मीटर लांबीची आगगाडी 70 किलोमीटर प्रति तास वेगाने 250 मीटर लांबीच्या आगगाडीस ताशी 56 किलोमीटर वेगाने एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जात असल्यास त्या एकमेकांना किती वेळा बनतील। काय म्हणताय की 450 मीटरची एक आगगाडी आहे जी ताशी 70 किलोमीटर वेगाने जात आहे आणि 250 मीटर लांबीची एक आगगाडी आहे ती
ताशी 56 किलोमीटर वेगाने एकामेकाच्या विरुद्ध दिशेने जात आहेत. काय जात आहेत? एकामेकाच्या विरुद्ध दिशेने जात आहेत. तर त्या एकमेकाला किती वेळामध्ये ओलांडतील असं म्हटलेलं आहे. तर हा रेल्वे या चॅप्टरमधील प्रश्न आहे. तर एकदम सोपा क्वेश्चन आहे. तर बघा काय आहे, तर तुम्हाला फॉर्म्युला माहित असेल की डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू टाइम. ठीक आहे. तर डिस्टन्स किती आहे, तर नेहमी डिस्टन्स काय होते? प्लस होते. डिस्टन्स प्लस होते म्हणजे हा किती 450 मीटर आणि हा 250 मीटर म्हणजे किती झाला? 400 200 600 700. डिस्टन्स तुमचा किती होईल मित्रांनो? डिस्टन्स किती होईल? 700. ठीक आहे. आणि तुमची स्पीड आता एकमेकाच्या विरुद्ध दिशेने जातात म्हणजे काय होईल? तर स्पीड पण प्लस होईल. का होईल? स्पीड पण प्लस होईल. मग स्पीड किती आहे? हे 56 आणि हे 70. तर किती होईल? 126 होईल. 70 आणि 50 120 आणि 126. स्पीड किती होईल? 126. आणि आपल्याला काय करायचं आहे? तर टाइम काढायचा आहे. काय करायचं आहे? टाइम काढायचा आहे. ठीक आहे. तर टाइम काढायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. काय करायचं? टाइम काढायचा आहे. मग आता एक महत्वाची गोष्ट की युनिट सारखा असणे आवश्यक आहे. युनिट सारखा असणे आवश्यक आहे. तुमचा डिस्टन्स कशामध्ये आहे? मीटरमध्ये. तुमची स्पीड कशामध्ये आहे? किलोमीटर प्रति तासमध्ये. जुगाड जमत नाही. मग मित्रांनो जर आपल्याला याला काय करायचं आहे? याला काय करायचं आहे? मीटर सेकंड मध्ये बदलायचं आहे. आपण काय करतो? मीटर सेकंड बदलण्यासाठी गुणिला 5/18. बरोबर ना? गुणिला 5/18. मग आता करा. ठीक आहे. मग 18 जवळ जाईल. बरोबर आहे. 18 7 किती? 18 7 अरे पूर्ण केला किती? 126. ठीक आहे. डिस्टन्स ठीक आहे. 18 7 126. 18 7 126. बरोबर आहे. मग किती? 7 35 700 बरोबर 35 गुणिला टी आहे. 35 गुणिला टी टाइम करायचा की म्हणजे टाइम करायचा आपल्याला. ठीक आहे. मग 35 लिहिला ना 700 भागिला किती? 700 भागिला 35 बरोबर टाइम. ठीक आहे. 35 गुणिले 70 20 सेकंद. किती? 20 सेकंद. 20 सेकंद टाइम लागणार. किती सेकंड टाइम लागणार? तर 20 सेकंड टाइम लागणार. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. अशा प्रकारे या प्रश्नाला सोडवायचं. ठीक आहे. चला बघून घ्या. चला नंतरचा प्रश्न आपल्याला. ठीक आहे. नंतरचा प्रश्न सोडवायचा आहे. चला घ्या. एक टाइम स्टार्ट. चला टाइम सुरू झालेला आहे तुमचा. बघा टाइम सुरू झालेला आहे. चला सुरुवात. चला टाइम संपलेला आहे. चला ठीक आहे. टाइम संपलेला आहे. एकदम छान क्वेश्चन आहे. चला काय म्हणते? एक काम 16 मजूर 8 दिवसात संपवतात तर तेच काम 32 मजूर किती दिवसात संपवतील? एकदम सोपा प्रश्न आहे. एक काम किती दिवसात? तर हा M1 D1 जर तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. M1 इंटू D1 इज इक्वल टू M2 इंटू D2 म्हणजे M1 म्हणजे आधी किती मजूर होते ते? तर आधी 16 मजूर होते. किती मजूर होते? 16. आणि आधी दिवस किती लागले? तर 8. नंतर आहे M2 म्हणजे नंतरचे मजूर किती आहे? 32. आणि आपल्याला D2 काढायचं आहे म्हणजे नंतर किती दिवस लागले ते काढायचे आहे. म्हणजे D2 काढायचा आहे नंतरचे दिवस काढायचे आहे. ठीक आहे. D2 काढायचा म्हणून हा इकडे येईल. ठीक आहे. 16 गुणिला 8 आणि तो त्याच्या गुणाकाराला इकडे भागाकारामध्ये येईल. बरोबर का? आणि D2 आपल्याला मिळून जाईल. ठीक आहे. 16 16 32 बेदुने 4 किती आले? 4 दिवस. D2 म्हणजे 4 दिवस. याचाच अर्थ नंतर 32 मजुरांना किती दिवस लागतील? तर 4 दिवस. ठीक आहे. हा 4 तुमचा ऑप्शन कोणता आहे? 4. ठीक आहे. 4. ठीक आहे. समजला? ओके. अशा प्रकारे हा पण क्वेश्चन आपण सोडवलेला आहे. चला नंतरचा क्वेश्चन बघू. नंतरचा क्वेश्चन काय आहे? तर हा नंतरचा क्वेश्चन बघा. टाइम स्टार्ट. चलो चला टाइम संपलेला आहे. आपण समजून घेऊ. ठीक आहे. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो काय प्रश्न आहे? तर बघा काय प्रश्न आहे? तर 8 पुरुष किंवा 12 मुले किती? 8 पुरुष किंवा 12 मुले एक काम 24 दिवसामध्ये पूर्ण करतात तर तेच काम 12 पुरुष आणि 6 मुले मिळून किती दिवसात पूर्ण करतील? असा क्वेश्चन आहे. सोपा क्वेश्चन आहे. समजून घ्या. सध्या वेळ आहे. समजून घ्या. ठीक आहे. दंगल करायचे कोणासोबत? पोलीस भरतीसोबत. आणि एक जागा निश्चित करायची आहे. ठीक आहे. जर तुम्ही वेळ वाया घालवल्या तर वर्दीपासून वंचित राहाल. ठीक आहे. मग वेळ वाया घालवायची नाही.
अभ्यास करायचा आहे, प्रॅक्टिस करायची आहे. पुन्हा एकदा सांगतो, जर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण ही सिरीज शेवटपर्यंत चालवणार आहोत, तुमच्यासोबत शेवटपर्यंत जुळून राहणार आहोत. ठीक आहे, चला तर प्रश्न सोडवूया आपण. ठीक आहे, तर काय म्हणतात, 8 पुरुष किंवा 12 मुले. 8 पुरुष किंवा 12 मुले. तर 8 पुरुष किती दिवसामध्ये? 24 दिवसामध्ये जे काम पूर्ण करतात तेच काम 12 मुले 24 दिवसामध्ये पूर्ण करतात. म्हणजे हे किंवा हे, बरोबर आहे. चला याचा आपण यांच्या इफिशियन्सीचा रेशो काढूया. ठीक आहे, हे काय मुले आहेत, बरोबर आहे. आपण लिहून घेऊ मुले म्हणजे पुरुष आणि मुले. ठीक आहे, लिहून घेऊ मुले. ठीक आहे, पुरुष आणि म्हणजे 8 पुरुष 24 दिवसामध्ये जे काम करू शकतात तेच काम 12 पुरुष 24 दिवसामध्ये 12 मुले 24 दिवसामध्ये करू शकतात. ठीक आहे, काटपीट करूया. ठीक आहे, 24 कॅन्सल झाले. 4 दुने 8, 4 त्रिके 12. ठीक आहे, पुरुष आणि मुलांचा रेशो किती आला? पुरुष आणि मुलं यांचा गुणोत्तर किती आला आहे? तर 3:2. तर पुरुष आणि मुलांच्या इफिशियन्सीचा, कार्यक्षमतेचा गुणोत्तर आला आहे 3:2. आता आपल्याला म्हटलं आहे की 12 पुरुष आणि 6 मुले तो काम किती दिवसात पूर्ण करतील? तर आपल्याला तो काम किती होते माहित पाहिजे. आपल्याला काम किती? तर 8 पुरुष 24 दिवसामध्ये कितीच्या इफिशियन्सीने? तर 3च्या इफिशियन्सीने आपण काम काढून घेऊ. तर काम काढायचं आपल्याला. काम काढण्यासाठी काय करणार आपण? काम बरोबर किती? 8 पुरुष 24 दिवसामध्ये आणि त्यांची कार्यक्षमता कितीची आहे? 3 ने काम करणार, बरोबर. तर हा टोटल वर्क आहे. हाच काम काय म्हणत आहे? हाच काम किती? 12 पुरुष. हाच काम 12 पुरुष कितीची त्यांची कार्यक्षमता आहे? 12 × 36 म्हणजे एका दिवशी 36 काम करतात. तर 12 पुरुष. ठीक आहे, 36 काम प्लस की त्यांच्यासोबत कोण आहे? 6 मुलांची कार्यक्षमता किती? 2ची 12 म्हणजे 12ची कार्यक्षमता. अशा प्रकारे आपल्याला ते काय मिळणार? किती दिवसात काम करणार. ठीक आहे, काटपीट करूया. 8 गुणिला 24 गुणिला 3 भागीला 36 आणि 12 किती? 48. 36 आणि 12 48. काटपीट करूया. 24 × 1 = 24, 24 × 1 = 24, 24 × 1 = 24, 24 × 48, 2 × 2 = 24, 4 × 12 किती? 4 × 12. तर किती दिवस लागणार? 12 दिवस. किती दिवस लागणार? 12 दिवस. ऑप्शन नंबर 2. अशा प्रकारे प्रश्न सोडवायचा आहे. समजून घ्या, सोपा आणि सोपा क्वेश्चन आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन. नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे. चला टाइम स्टार्ट. सुरू फास्ट. चला टाइम संपलेला आहे. समजून घेऊया आपण. टाइम संपलेला आहे. काय म्हणते क्वेश्चन असा आहे की प्रणिता, प्रतिभा व शिल्पा यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3:4 व त्यांच्या वयाची बेरीज 180 असेल तर शिल्पाचे वय किती? असा प्रश्न आहे. ठीक आहे, एकदम सोपा प्रश्न. तर बघा काय आहे, आपल्याला गुणोत्तर दिला किती? गुणोत्तर दिला आहे तर 2:3:4. 2:3:4. हा कोणाचा आहे? प्रतिभा. ठीक आहे, हा कोणाचा आहे? नाही, हा प्रणिती आहे. 1 मिनिट. हा कोणाचा आहे? तर हा प्रणितीचा आहे. हा आहे प्रतिभा आणि हा कोणाचा आहे? तर शिल्पाचा आहे. शिल्पा आहे. ठीक आहे, ओके. तिघांच्या वयाची बेरीज 180. किती आहे? तिघांच्या वयाची बेरीज 180. मग आपल्याला विचारलंय शिल्पाचे वय किती? तर शिल्पाचे वय एकूण गुणोत्तर किती आहे यांचा? 4 आणि 3 7 आणि 2 9. 9 रेशो म्हणजे 180. 9 रेशो म्हणजे 180. आपल्याला काढायचे शिल्पाची वय. मग शिल्पाचा रेशो किती आहे? 4. मग 9 रेशोची किंमत जर 180 असेल तर 4 रेशोची किंमत किती? असा एकदम कमी वेळात तुम्हाला तिरपा गुणाकार करा. 180 गुणिला 4 भागीला किती? 9. ठीक आहे, 9 × 1 = 9, 9 दुनी 18, 20 गुणिला 4 बरोबर किती? 80. तर शिल्पाचे वय काय असणार? 80 असणार. शिल्पाचे वय किती? 80. एकदम सोप्या पद्धतीने आपण क्वेश्चन सोडवू शकतो. ठीक आहे, एक्स मेथड वापरायची गरज नाही, रेशो मेथड. ठीक आहे, चला नंतरचा क्वेश्चन आहे. चला फास्ट प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे, चला टाइम स्टार्ट. सुरू. टाइम सुरू झालेला आहे. चला फास्ट.
हां चला विद्यार्थी मित्रांनो, टाइम संपलेला आहे. टाइम संपलेला आहे. हां तुमचा टाइम संपलेला. चला काय, एक दुकानदार शालेय गणवेशावर 15% सूट देतो. किती पर्सेंट? 15% सूट देतो. विक्रेत्याला देतो, विवेकला त्याच्या गणवेशाचे 136 रुपये द्यावे लागले तर त्याच्या गणवेशाची मूळ किंमत किती? आपल्याला मूळ किंमत काढायची आहे. आता बघा, दुकानदाराने किती सूट दिलेली आहे? 15%. आपण म्हणू शकतो की त्या गणवेशाची मूळ किंमत किती होती? 100%. बरोबर का? त्याने सूट किती दिली? 15%. म्हणजे विवेकने 85% पैसे दिले, कारण त्याने किती सूट दिलेली आहे? 15% सूट दिलेली आहे. बरोबर का? विवेकने किती पर्सेंटेज पैसे दिले? तर 85% पैसे दिले. आणि 85% पैसे किती दिले आहे? तर 136 रुपये. बरोबर, 136 रुपये दिले 85%. आपल्याला काढायचं आहे की मूळ किंमत किती, म्हणजे 100% ची किंमत काढायची आहे. कृपा गुणाकार करा, प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. ठीक आहे, 136 भागीला किती? 85 भागीला किती? 85. चला 5चा भाग जाईल, काटपीट करा. ठीक आहे, 5चा भाग याच्यामध्ये केला 20 वेळा. बरोबर, 20 म्हणजे 100. 5चा भाग किती वेळा जाईल? 17 वेळा. बरोबर, किती वेळा गेला? 17 वेळा. मग 17चा भाग जाईल पुन्हा किती मध्ये? 17 1 17, 17 8 136, 17 8 136 म्हणजे 20 8 किती? 20 8 160, 20 8 160. चला 160 वेळा किती? तर त्या गणवेशाची मूळ किंमत किती होती? तर 160 रुपये. किती होती? 160 रुपये. चला सोपा क्वेश्चन होता एकदम. नेक्स्ट क्वेश्चन. हां चला नंतरचा क्वेश्चन. टाइम स्टार्ट. चलो. हा टाइम संपलेला आहे. चलो टाइम संपलेला आहे. चला बघा काय क्वेश्चन आहे बघा. तर एक काम 12 दिवसात पूर्ण करतो, परंतु त्याने 3 दिवस काम केले. काय म्हणताय की हा एक काम 12 दिवसामध्ये पूर्ण करतो, परंतु त्याने 3 दिवस काम केल्यावर तो काम सोडून गेला व ब ने ते काम 6 दिवसात पूर्ण केले. तर ब ते संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण करेल असा प्रश्न आहे. ब ते संपूर्ण काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल असा प्रश्न आहे. तर बघा प्रश्न आपल्याला सोडवायचा आणि समजून घ्यायचा. काय म्हणताय? हा किती दिवसामध्ये काम करत आहे? हा एक काम जो आहे तो एक काम हा एक काम किती दिवसामध्ये पूर्ण करते? 12 दिवसामध्ये पूर्ण करते. मग त्याने किती दिवस काम केले? 3 दिवस काम केले. म्हणजे 12 दिवसामध्ये पूर्ण काम करते. त्याने 3 दिवस काम केले म्हणजे 12 पैकी 3 काम केले. आता काम किती उरला असेल? तर 12 पैकी 3 काम केला म्हणजे 12 पैकी 9 काम उरलेलं आहे का? हो बरोबर ना, 12 पैकी 9 काम उरलेलं आहे. आणि हाच 9 जो काम उरलेला आहे तो ब किती दिवसामध्ये करते? तर 6 दिवसामध्ये करते. आपण म्हणू शकतो 9 काम ब 6 दिवसामध्ये करते. 9 काम ब 6 दिवसामध्ये करते. तर पूर्णच्या पूर्ण म्हणजे 12 काम करण्यासाठी किती दिवस लागतील? चला ते गुणाकार करा, प्रश्नाचं उत्तर मिळेल. 12 गुणिले 6 भागिले 9. ठीक आहे, काटपीट करूया. 3 दुने 6, 3 त्रिक 9, 3 1 3, 3 चौ 12, 4 दुने 8 दिवस. किती दिवस? तर 8 दिवस. ते काम ब ते पूर्णचे पूर्ण काम ब एकटा 8 दिवसांमध्ये पूर्ण करेल. तुमचा ऑप्शन नंबर 1 अशा प्रकारे प्रश्न सोडवायचे. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने सोडवायचे. ठीक आहे, चला त्यानंतरचा प्रश्न आहे. हा चला टाइम सुरू. टाइम सुरू झालेला आहे. सोडवा पटपट. थोडंसं चला हा टाइम संपलेला आहे. घंटी वाजली. चला घंटी वाजली. हा चला बघा प्रश्न. कामगाराचा पगार अगोदर 10% काय झाला? कमी झाला. कामगाराचा पगार अगोदर 10% कमी झाला व नंतर मंदी आली. मंदी आली तर मंदीच्या तीव्रतेमुळे 10% पुन्हा कमी झाला.
बरोबर आहे. आधी किती पर्सेंट कमी झाला? 10%. नंतर पुन्हा किती कमी झाला? 10%. तर एकूण दोन्ही वेळेस झालेल्या एकूण म्हणजे दोन्ही वेळेस 10 होऊन तर एकूण मूळ पगारात किती घट झाली असे काढायचे आपल्याला. किती पर्सेंट घट झाली असं काढायचं. ठीक आहे. तर बघा आधी किती झाला? 10%. तर 10% म्हणजे 1/10 का? हो बरोबर. पुन्हा 10% म्हणजे 1/10 का? हो बरोबर. ठीक आहे. तर मग आपल्याला करायचं आहे, आधी किती होता? 10 होता पगार, एक घट झाली म्हणजे किती झाली मित्रांनो? 9 झाली. बरोबर ना पहिल्या वेळेस. मग पुन्हा किती होता? 10. किती झाला घट? 1 9 राहिला. मग पहा करून घ्या. 9 आहे 100, 9 9 81. आधी पगार किती होता? 100. आता किती राहिला? सॉरी 81. 81. आता किती राहिला? 81. बरोबर ना. म्हणजे 100 होता 81 राहिला. किती घट झाली? 19 घट झाली. बरोबर आहे. पर्सेंट काढायचं आहे आपल्याला. तर 100 वर किती घट झाली? 19. गुणीला काय करायचं आहे? 100 कॅन्सल. उरले किती? 19. तुमचा आन्सर पण किती? 19% घट झाली. किती? 19%. चला आन्सर आलेला आहे 19%. अशा प्रकारे आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे. ठीक आहे. चला नंतरचा प्रश्न. चला नंतरचा प्रश्न आहे. चला टाइम चलो टाइम. हा थोडासा प्रश्नाला मोठा करूया. हा नाही कुठे गेला छोट. चला हा चला घंटी वाजली. टाइम आउट संपलेला आहे टाइम तुमचा. हा तर बघा विद्यार्थी मित्रांनो काय दिलं? एका प्लॉटची लांबी 40 फूट आहे. किती आहे? एका प्लॉटची लांबी 40 फूट आहे आणि रुंदी 50 फूट आहे. तर त्याचे क्षेत्रफळ काढायचं आहे. क्षेत्रफळाचा फॉर्म्युला आहे लांबी गुणिले रुंदी आहे का नाही? क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिला रुंदी. बरोबर आहे. चला लांबी जागी लांबी ठेवू. लांबी किती आहे? 40 फूट. रुंदी किती आहे? 50 फूट. बरोबर आहे. 5 24 आणि 20 समोर 2 शून्य लावा. काय आहे? युनिट काय? फूट आहे. मग 2000 चौरस फूट असा आन्सर आलेला आहे. चला कोणता ऑप्शन? तर 2000 चौरस फूट. ऑप्शन नंबर 2. चला छान क्वेश्चन. ठीक आहे. एकदम छान क्वेश्चन आहे. मेन सोल्युशनचे तुम्हाला सूत्रपाठ असणे आवश्यक आहे. तुम्हाला त्रिकोणाचे सूत्रपाठ असणे आवश्यक आहे. वर्तुळाचा आहे 2D 3D सूत्रपाठ असणे आवश्यक आहे. ठीक आहे. येतात 2-3 क्वेश्चन विचारलेले प्रत्येक शीटमध्ये आपल्याला काही ना काही मेन सोल्युशनचे प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून तुम्हाला सूत्रपाठ असणे आवश्यक आहे. सूत्रपाठ करून घ्या. ठीक आहे. चला दुसरा क्वेश्चन. टाइम न घालवता दुसरा क्वेश्चन. हा चला सुरुवात झाली. चला हा चला वाजली घंटी वाजली. चला घंटी वाजली. हा टाइम संपलेला आहे. घंटी वाजली म्हणजे टाइम संपलेला आहे. चला प्रश्न पहा. 5 संख्यांची सरासरी 150 आहे. त्या सर्व संख्यांची दुप्पट केली तर नवीन संख्यांची सरासरी किती? हा प्रश्न आहे. ठीक आहे. काय प्रश्न आहे की 150 आहे. 5 संख्यांची सरासरी 150 आहे. तर त्या सर्व संख्यांची दुप्पट केली तर नवीन संख्येची सरासरी काय? काही कॅल्क्युलेशन करायची नाही आपल्याला. 4 गोष्टी सांगतो, लक्षात असू द्या. ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर 300. कसं काय? तर काय म्हटलं आहे? 5 संख्येची सरासरी 150 आहे. त्या संख्येला दुप्पट केली तर नवीन संख्येची सरासरी काय? काहीच नाही करायचं. काय करायचं आहे? जी सरासरी दिली असेल तिला आपण दुप्पट करा. म्हणजे उत्तर येईल 300. तर किती येईल? 300. बरोबर आहे. तर 300 उत्तर आलेलं आहे. आता अशा प्रकारच्या आपल्याला 4 वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारू शकता. तर बघा सांगतो मी थोडासा. जर विद्यार्थी मित्रांनो इथं काय दिलेलं आहे तुम्हाला? दुप्पट करणे म्हणजे गुणाकार करणे. तर जर असा प्रश्न असेल आणि गुणाकार होत असेल तर जेवढ्या संख्येचा गुणाकार होत असेल, ज्या संख्येने गुणाकार होत असेल त्याच संख्येने काय करायचं? आपल्याला सरासरीसोबत गुणाकार करायचा आहे. जर असं म्हटलं असता की प्रत्येक संख्येतून 2 वजा केले तर नवीन सरासरी किती? आपल्याला काय करायचं आहे? तर सरासरीमधून
2 वजा करायचे आहे, म्हणजे आन्सर आला असा तुमचा किती 148. जर त्यांनी म्हटलं असता की प्रत्येक संख्येमधून मध्ये 2 मिळवले तर नवीन संख्यांची सरासरी किती, तर आपल्याला काय करायचं आहे 150 मध्ये 2 प्लस करायचं आहे, म्हणजे तुमची सरासरी किती आली 152. जर सेम प्रश्न असता आणि असा असता की 5 संख्यांची सरासरी 150 आहे आणि प्रत्येक संख्येला 2 ने भाग दिला तर नवीन संख्यांची सरासरी किती, तर आपल्याला काय करायचं आहे, तर सरासरीला 2 ने भाग द्यायचा आहे, म्हणजे आपला आन्सर असता 75. समजला का? जर समजलं तुम्हाला समजून घ्या, काही कॅल्क्युलेशन जास्त करायचं नाही. ह्या 4 गोष्टी ज्याला समजलं ते ज्याला समजल्या तो हे 4 प्रकारचे क्वेश्चन करू शकते. ठीक आहे, चला सांगून दिले तुम्हाला. ठीक आहे, थोडं एक्स्ट्राचं नॉलेज पण मिळेल. नवीन क्वेश्चन. चला टाइम सुरू. चला टाइम सुरू झालेला आहे तुमचा. टाइम संपलेला आहे. चला विद्यार्थी मित्रांनो समजून घेऊ क्वेश्चन. काय आहे, दुचाकी सायकलची किंमत किती आहे? दुचाकी सायकलची किंमत आहे 2500 रुपये आहे. दुकानदार शेकडा 5 सूट देतो तर किती रुपये सूट मिळाली? सूट काढायची आहे, बरोबर आहे. शेकडा 5 सूट दिली म्हणजे किती, 2500 वर 30 सूट दिली, 5 सूट दिली तर शेकडा 5 सूट दिली. 0 0 0 0 कॅन्सल. 25 5 125, 25 5 125 सूट. किती सूट? एकदम कमी वेळामध्ये हा प्रश्न सुटेल. किती? 125 सूट आहे. ऑप्शन नंबर 3 सोपा क्वेश्चन होता. चला नेक्स्ट. चला टाइम स्टार्ट. टाइम स्टार्ट. चलो टाइम संपलेला आहे. चला या बघा काय आहे, एका बैलगाडीच्या चाकाची त्रिज्या किती आहे, तर 70 सेंटीमीटर. किती आहे? 70 सेंटीमीटर आहे. 8.8 किलोमीटर अंतरात चाकाचे किती फेरी होती? चाकाची फेरी काढायची आपल्याला. ठीक आहे, त्याला चक्कर काढायचे. ठीक आहे, फेरी काढायचे. तर पहा आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं की मेन्शुरेशनची तुम्हाला सूत्र पाठ आवश्यक आहे. ठीक आहे, तर चक्कर काढायचे सूत्र जर काय आपल्याला, तर पहा डिस्टन्स बरोबर 2πr गुणिला चक्कर. ठीक आहे, आपले एकदम सोप्या आणि साध्या भाषेत आपल्याला लक्षात राहू शकते असं आपण हा सूत्र आहे. ठीक आहे, तर डिस्टन्स काय आहे, अंतर काय आहे, तर 8.8 किलोमीटर. 8.8 किलोमीटर म्हणजे आपण त्याला 8,800 मीटर लिहू शकतो, बरोबर ना? 8,800 मीटर लिहिले, बरोबर. ठीक आहे, त्यानंतर 2 गुणिला पायची व्हॅल्यू 22/7 आणि आर दिला आपल्याला किती? आर दिलाय 70 सेंटीमीटर. काय दिलाय? 70 सेंटीमीटर. मग 70 सेंटीमीटर काय दिलाय? 70 सेंटीमीटर. आपण याचा कशामध्ये केला? युनिट सारखा असणे आवश्यक आहे. डिस्टन्स तुमचा कशामध्ये आहे? डिस्टन्स आहे तुमचा मीटरमध्ये, बरोबर आहे, मीटरमध्ये आहे. तर तुमचा हा पण डिस्टन्स कशामध्ये असायला पाहिजे? मीटरमध्ये असायला पाहिजे. मग सेंटीमीटरला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर 70 भागीला काय करा आपण? 100 करा. 70 भागीला 100 करा, बरोबर आहे. जर याला मीटरमध्ये गेला तर तो पण मीटरमध्ये पाहिजे. गुणला किती? चक्कर. चला काटपीट करू. ठीक आहे, 0 0 कॅन्सल, 7 कॅन्सल झालेला आहे. ठीक आहे, आता इकडे 88 0 0 भागीला गुणिला किती? 100 गुणिला 10 भागीला किती? 2 गुणिला 22. ठीक आहे, बरोबर काय? तर चक्कर मिळणार. आपण याची कॅल्क्युलेशन करायला चक्कर मिळणार. ठीक आहे, काटपीट करूया. 22 दुणे 44, 44 दुणे किती? 44 दुणे 88. मग 2च्या समोर किती शून्य उरले? 1 2 3 शून्य लावून घ्या. तर चक्कर किती निघणार तुमचे? चक्कर म्हणजे फेरे. चक्कर किती निघणार? तर चक्कर निघणार 2000. तर त्या बैलगाडीला तेवढे अंतर पार करण्यासाठी 2000 फेरे मारावे लागतील. ऑप्शन नंबर 2. किती? 2000 फेरे मारावे लागतील. सूत्र पाठ करणे आवश्यक आहे. तुम्हाला सूत्र पाठ करणे आवश्यक आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन. टाइम स्टार्ट.
टाइम संपलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. काय म्हटलंय की 7 सेंटीमीटर बाजू, किती 7 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनाचे पृष्ठफळ किती, काय करायचंय, पृष्ठफळ काढायचं आहे. तर घनाचे पृष्ठफळ बरोबर घनाचे पृष्ठफळ काढायचे असेल आपल्याला, पृष्ठफळ बरोबर 6 गुणिला बाजूचा वर्ग, 6 गुणिला बाजूचा वर्ग असा सूत्र आहे. ठीक आहे, वारंवार सांगून राहिलो की सूत्र पाठ असणे आवश्यक आहे. सूत्र जर पाठ नसतील तर तुम्हाला मेन्शुरेशन वरील क्वेश्चन सोडवता येणार नाही. पाठ करून घ्या, अजूनही रेट गेलेली नाही. ठीक आहे, मग 6 गुणिला बाजूचा वर्ग, 6 बाजू कोणती आहे, किती आहे, 7, 7चा वर्ग म्हणजे 49, 7चा वर्ग 49 करा. 9 सक 54, 4 हातचे 5, 6 24 आणि 5 29 चौरस सेंटीमीटर. 29 चौरस सेंटीमीटर. कोणता आहे ऑप्शन, 294. ठीक आहे, एकदम. जर तुम्हाला सूत्र पाठ असतील तर कमी वेळामध्ये प्रश्न होतील. नंतरचा प्रश्न आहे, चला स्टार्ट, टाइम स्टार्ट. चला, टाइम संपलेला आहे. बघा प्रश्न काय, प्रश्न असा आहे विद्यार्थी मित्रांनो की प्रीती आणि प्रियंका यांचे एका व्यवसायातील भांडवलाचे प्रमाण किती आहे, तर 3:4. किती आहे, लिहून घेऊ, 3:4. प्रीती आणि ठीक आहे, प्रीती आणि कोण आहे, प्रियंका. ठीक आहे, यांचा जो इन्व्हेस्टमेंट आहे, भांडवल म्हणजे गुंतवणुकीचा प्रमाण किती आहे, तर 3:4 आहे. गुंतवणुकीचं प्रमाण किती आहे, 3:4 आहे. आणि त्यांच्या मुदतीचा गुणोत्तर किती आहे, तर मुदतीचा गुणोत्तर आहे आपल्याला 4:5 आहे. आणि आपल्याला काढायचा आहे नफा. ठीक आहे, तर भांडवलाचा गुणोत्तर गुणिला मुदतीचा गुणोत्तर बरोबर काय होते, नफा. तर 4 कॅन्सल करू शकता, 3:5. तर त्यांच्या नफ्याचा गुणोत्तर किती असेल, तर 3:5 असेल. ठीक आहे, काढून घेतला आपण. आता आपल्याला काय म्हटलंय की नफ्यातील फरक म्हटलंय, फरक किती आहे, 270 रुपये. मग यांच्या गुणोत्तरातील नफ्याच्या गुणोत्तर फरक किती आहे, 2. आणि 2 रेशोची किंमत किती आहे आपल्याला, तर 270 रुपये. मग आपल्याला 2 रेशोची किंमत 270 रुपये. आपल्याला म्हटलंय की एकूण नफा किती, मग फरक किती आहे, 2. आणि एकूण किती आहे, तर 5 आणि 3 8. नफा किती झाला आहे, 8. एक तिरपा गुणाकार करा, मला सर मिळून जाईल. तिरपा गुणाकार करू तर 8 गुणिला किती, 200. 8 गुणिला 270. 8 गुणिला 270 भागिला किती, तर 2. भागिला किती, 2. ठीक आहे, काटपीट करू. 2 1 2 2 8 4 0 0 4 7 88 8 8 2 4 1 4 10. तर किती रुपये, 1080 रुपये. एकूण नफा किती झाला त्यांना, 1080 रुपये. कुठे आहे, ऑप्शन नंबर 4, 1080 रुपये. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न. टाइम स्टार्ट. हा चला. टाइम संपलेला आहे, प्रॅक्टिस करायची आपल्याला. ठीक आहे, काय म्हणताय, प्रश्न पहा की प्रश्न आहे, एक पोहण्याचा हौद भरण्यासाठी 5 समान व्यासाच्या नळ सुरू केल्यास 12 तास लागतात. एके दिवशी हौद भरण्यास 15 तास लागले तर किती नळ सुरू होते, असं. आता हा क्वेश्चन आपल्याला सोडवायचा आहे. तर पहा काय म्हणतात की समान व्यासाचे 5 नळ होते आणि त्या नळांनी 12 तासामध्ये काय म्हटलं की हौद भरला. मग दुसऱ्या वेळेस काय, तर त्याला करायची गरज नाही. तर 15 तास लागले. तर नेक्स्ट वेळेस किती वेळ लागला, 15 तास लागले. तर किती नळ चालू असतील, 5 1 5 5 3 15 3 1 3 12 4 नळ सुरू असतील. 4 नळ सुरू असतील किती, तर समान व्यासाची 4 नळ सुरू असतील. ठीक आहे, सोपा प्रश्न होता आणि कमी वेळामध्ये. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न.
टाइम स्टार्ट. संपलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न असा आहे की 64 या संख्येच्या वर्गमूळात त्याच संख्येचा घनमूळ मिळवले तर येणाऱ्या संख्येचा वर्ग किती. ठीक आहे, 64. आता 64चा वर्गमूळ किती आहे तर विद्यार्थी मित्रांनो 8 आहे. 64चा वर्गमूळ किती आहे 8 आहे. आणि 64चा घनमूळ किती आहे तर विद्यार्थी मित्रांनो 64चा घनमूळ आहे 4. किती आहे 4. मग ह्या दोघांना मिळवले तर काय होते, दोघांना मिळवले तर आन्सर किती आहे 12. दोघांना मिळवले तर आन्सर किती 12. आणि 12 या संख्येचा वर्ग किती तर 12 या संख्येचा वर्ग आहे 144. ऑप्शन नंबर किती, ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, नंतरचा प्रश्न. टाइम स्टार्ट. टाइम घंटी वाजलेली आहे. तर बघा काय आहे प्रश्न असा आहे विद्यार्थी मित्रांनो, एका शाळेमध्ये 97% विद्यार्थी हजर आहेत आणि 18 विद्यार्थी गैरहजर आहेत तर त्या शाळेची विद्यार्थी संख्या किती. बरोबर आहे. तर पहा किती पर्सेंट हजर आहे, 97% हजर आहेत. म्हणजे मला सांगा 3% गैरहजर असतील. बरोबर की नाही. 97% हजर आहे, 3% गैरहजर असतील आणि ह्या 3%ची किंमत किती आहे 18. 3% गैरहजर होते म्हणजे 18. 3%ची व्हॅल्यू 18. आता काय म्हटलंय की त्या शाळेमध्ये विद्यार्थी संख्या किती तर एकूण संख्या म्हणजे 100% असायला पाहिजे. एकूण संख्या म्हणजे 100% असायला पाहिजे ना. ठीक आहे, किंवा गुणाकार करा. ठीक आहे, 18 गुणिला 100 भागिला 3. 3 आहे का 3, 3 से 18, 6 गुणिला 100 बरोबर किती 600. तर त्या शाळेमध्ये किती असतील मुलं 600 मुलं असतील. किती मुलं असतील 600. चला सोपा प्रश्न. नंतरचा प्रश्न पहा. टाइम स्टार्ट. चला बघा प्रश्न काय. प्रश्न असा आहे विद्यार्थी मित्रांनो, 3 संख्यांची सरासरी 50 आहे. किती 3 संख्येची सरासरी 50 आहे. त्यापैकी दुसरी संख्या पहिली संख्येपेक्षा 3 ने जास्त आहे परंतु तिसरीपेक्षा 9 ने कमी आहे तर दुसरी संख्या कोणती. ठीक आहे, तर प्रश्न सोडवूया. 3 संख्याची सरासरी किती 50 आहे. 3 संख्याची सरासरी 50 आहे म्हणजे आपण म्हणू शकतो त्या 3 संख्यांची बेरीज किती असेल तर 3 गुणिला 50 जर केला तर 3 गुणिला 50 जर केला आपण तर एकूण संख्या तिघांची बेरीज किती असेल 150 असेल. ठीक आहे, मग आता आपल्याला 3 संख्या काढायच्या. तर समजा आपल्याला कोणती संख्या काढायची आहे दुसरी संख्या काढायची आहे. समजा आपण म्हटलं की पहिली संख्या किती होती x होती. ठीक आहे, x असं जरूर नाही की तुम्ही x पकडा. ठीक आहे, माझं नाव हुमराज आहे, मी x पकडतो. ठीक आहे, मी काय केलं तर पहिली संख्या आहे h पकडली. किती पकडली h. पहिल्या संख्येसाठी h पकडला. बरोबर आहे. मग पहिली संख्या 1 असेल तर काय म्हणताय दुसरी संख्या पहिली संख्येपेक्षा किती ने जास्त आहे 3 ने जास्त आहे म्हणजे दुसरी संख्या h + 3 असेल. बरोबर की नाही. बरोबर ना, समजून घ्या. ठीक आहे, त्यानंतर काय म्हणताय परंतु तिसरीपेक्षा 9 ने कमी आहे. तिसरीपेक्षा 9 ने कमी आहे म्हणजे दुसरी संख्या पहिलीपेक्षा 3 ने जास्त आहे पण तिसरीपेक्षा 9 ने कमी आहे. म्हणजे याचा अर्थ ती तिसरीपेक्षा 9 ने कमी आहे पण ती दुसरीपेक्षा 9 ने जास्त आहे. बरोबर ना. मग ते का होईल h + 3 + 9 म्हणजे किती 12. ठीक आहे, पहिली संख्या h, दुसरी संख्या h + 3 आणि तिसरी संख्या का होईल h + 12 होईल ना. आता आपल्याला तिन्ही संख्या मिळाल्या. मग 3 संख्या मिळाल्या h + 3
प्लस एच प्लस 12 अशा ह्या तिन्ही संख्यांची बेरीज किती आहे 150. ठीक आहे, म्हणजे असं नाही की एक्सच पकडलं पाहिजे, एक्स काही पकडा, तुमचं नाव आहे तुम्ही पकडू शकता. हा ठीक आहे, आपल्याला फक्त समजायचं आहे. हा मग पहा बेरीज करू आपण. 3h प्लस किती 15 बरोबर किती आहे 150. ठीक आहे, मग तिकडे या 3h बरोबर 150 मायनस किती होईल 15, 150 मायनस 15 किती होती तर 135. ठीक आहे, तिकडे जाईल ना मायनस होईल. मग याची किंमत काढायची आहे, h बरोबर 135 भागिले 3 तर 3 × 12 312 किती उरले 1 3 5 15 किती आली 45. तर विद्यार्थी मित्रांनो काय झालं तर विद्यार्थी मित्रांनो काय झालं तर बघा 1 मिनिट. ठीक आहे 1 मिनिट. हां काय झालं बघा तर काय झालं की आपली h ची किंमत किती आली, h ची किंमत झाली h ची किंमत आलेली आहे 45. h ची किंमत झाली 45 आणि h आपण पहिल्या संख्येसाठी पकडलं होतं, h आपण पहिल्या संख्येसाठी पकडला. मग आपल्याला काय म्हणलंय की दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 3 ने जास्त आहे. किती जास्त आहे 3 ने. आपला h म्हणजे पहिली संख्या, h म्हणजे पहिली संख्या 3 ने जास्त आहे, म्हणजे आपण दुसरी संख्या याच्यामध्ये किती मिळवणार 3 म्हणजे किती 48. तर दुसरी संख्या किती असणार तुमचा 48. दुसरी संख्या किती असणार तर 48. ठीक आहे. हा चला नंतरचा प्रश्न. हा प्रश्न डबल झालेला आहे. हा टाइम संपलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला काय करायचं होतं तर वर्गमूळ करायचं आहे की 7921 चा वर्गमूळ काय. तर बघा वर्गमूळ करायचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे किती 7921. ठीक आहे, या संख्येचे 2 ग्रुप पाडायचे, या संख्येचे 2 आणि ग्रुप पाडताना शेवटून सुरुवात करायची. शेवटून 2चा ग्रुप आणि उरलेल्या संख्येचा एक ग्रुप किती संख्या होईल. आता आपण एक ग्रुप पाडला आणि हा एक ग्रुप पाडला. ठीक आहे, मग आपल्याला महत्त्वाची संख्या कोणती आहे तर महत्त्वाची संख्या आपल्याला शेवटची 1 हा अंक कोणत्या कोणत्या संख्येच्या 1 ते 10 1 ते 9 पर्यंतच्या कोणत्या संख्येच्या वर्गाच्या एक स्थानी येते तर 1 च्या वर्गाच्या एक स्थानी येते आणि 9 च्या वर्गाच्या एक स्थानी येते. ठीक आहे, जो तुमचा प्रश्नाचा उत्तर येणार आहे ह्या दोन पैकी एक अंक शेवटचा त्याचा एक अंक असणार आहे. ठीक आहे, तर बघा मग आपल्याला काय करायचं आहे की ह्या 79च्या आधी कोणता स्क्वेअर आहे तर 79च्या आधी आहे 64 आणि हा 64 कोणाचा स्क्वेअर आहे तर हा 8चा स्क्वेअर आहे. तर तुमच्या उत्तराचा पहिला अंक कोणता असेल तर 8 असेल. तुमच्या उत्तराचा पहिला अंक कोणता असेल तर 8 असेल आणि दुसरा अंक 1 घ्यायचा की 9 घ्यायचा तर हे कोणावर डिपेंड करते. तर बघा हा जो 69 आहे हा 69 त्याच्या आधी कोणता स्क्वेअर आहे 64 त्याच्यानंतर कोणता स्क्वेअर आहे 81. तर बघा हा 69 64च्या जवळ आहे की 81च्या जवळ आहे तर बघा पुन्हा जवळ आहे 81च्या म्हणजे मोठ्या संख्येजवळ आहे. तर याच्यामधून कोणती संख्या घ्यायची आहे मोठी संख्या घ्यायची आहे म्हणजे 9. तुमचा आन्सर काय असणार तर आन्सर असणार 89. ठीक आहे, जर हा मधातला जो हा जो अंक आहे हा पहिल्या वरच्या संख्येच्या जवळ असता तर आपण कोणता घेतला असता 1 घेतला असता. ठीक आहे, पण हा आन्सर आहे तरी अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपण बरेच क्वेश्चन केलेले आहे. ठीक आहे, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे तुम्हाला काही मी होमवर्कमध्ये प्रश्न देतो. ठीक आहे, काही प्रश्न होमवर्कमध्ये देतो. चल बघा तर हा प्रश्न आपण रोज काही प्रश्न होमवर्कमध्ये देऊ आणि हे प्रश्न आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये याचे उत्तर सांगणार. ठीक आहे, तर हा तुम्हाला प्रश्न होमवर्कमध्ये करायचा आहे. ठीक आहे, काय करायचं हा होमवर्कमध्ये करायचा. ठीक आहे, होमवर्कमध्ये करायचा आहे. ठीक आहे, त्यानंतरचा एक प्रश्न. ठीक आहे, त्यानंतर हा पण प्रश्न तुम्हाला होमवर्कमध्ये करायचा आहे. ठीक आहे, होमवर्कमध्ये तुम्ही क्वेश्चन सोडवा आणि आमच्या कमेंट बॉक्समध्ये याचा आन्सर टाका. ठीक आहे, त्यानंतर हा पण प्रश्न तुम्हाला होमवर्कमध्ये करायचा आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर हा पण. ठीक आहे, असे 4 प्रश्न आहेत ते तुम्हाला होमवर्कमध्ये करायचे. ठीक आहे, हा एक झाला 2 3 आणि 4. ठीक आहे, अशा प्रकारे तर हे 4 क्वेश्चन तुम्हाला होमवर्कमध्ये करायचं. पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला 1 2 3 4. ठीक आहे, अशा प्रकारे 4 क्वेश्चन तुम्हाला होमवर्कमध्ये करायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण दंगल सिरीजचा जो पहिलावाला व्हिडिओ आहे दंगल सिरीजचा पहिला व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण सुंदर प्रश्नांची प्रॅक्टिस केलेली आहे. तुम्हाला पण संधी दिलेली आहे प्रश्न सोडवण्याची टाईम लगा के आणि मी पण त्याच्यानंतर सांगितलेलं आहे. ठीक आहे, अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण आणि अशाच प्रकारची प्रॅक्टिस आपण पेपरच्या डेटपर्यंत पेपर होईपर्यंत करणार आहोत.
तर पुन्हा एकदा तुम्हाला सांगण्याची अशी म्हणजे सांगतो की तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत शेअर करा आणि आमच्या RW अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला भेट देत राहा. ठीक आहे. अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपण घेत राहू. ठीक आहे. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.